विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या पदरात मतांचा कौल टाकत एकहाती सत्ता दिली। शहरातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीची बाजू भक्कम बनली आहे। निकालानंतरचे राज्यातील सकारात्मक चित्र पाहता मार्च-एप्रिलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 2015 ते 2020 या कालावधीत नगरसेवक लोकप्रतिनिधी यांनी महापालिकेत शेवटचा कारभार पाहिला। एप्रिल 2020 पासून महानगरपालिकेत प्रशासक राज सुरू आहे। 2020 आणि 2021 ही वर्षे कोरोना महामारीचा सामना करण्यात गेली। त्यानंतर परिस्थिती निवळण्यास आर्थिक घडी बसण्यात एक वर्ष संपलं। 2023 मध्ये तरी निवडणुका होतील अशी अपेक्षा स्थानिक पदाधिकाऱ्यांना होती। वॉर्ड रचना आरक्षण यात आणखीन वेळ गेला। त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रशासक राजला मुदतवाढ मिळत गेली। आता दोन्ही निवडणुका संपल्या असून विधानसभा निवडणुकीत स्थानिक इच्छुक पदाधिकाऱ्यांनी जोर लावत आपला वॉर्ड मजबूत करून घेतलाय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील शहरातील तीनही मतदारसंघातून महायुतीने विजय मिळवलाय। महायुतीला पूर्व मतदारसंघात 93,274, मध्य मतदारसंघात 85,459, पश्चिम मतदारसंघात 1,22,498 एवढी मते मिळाली। फुलंब्री मतदारसंघात येणाऱ्या शहरातील 10 वॉर्डातही महायुतीला आघाडी मिळाली। या मतदारसंघात MIM सुमारे 1,70,000 मते मिळवत चांगलीच झुंज दिली। त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक MIMचाच विरोधी पक्ष म्हणून राहील अशी सध्या चर्चा सुरू आहे। महापालिकेचे एकूण 115 वॉर्ड असून औरंगाबाद पूर्व आणि मध्य या विधानसभा मतदारसंघासह पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 30 वॉर्ड तसेच फुलंब्री मतदारसंघातील 10 वॉर्ड हे महापालिकेत येतात। लवकरच छावणी परिसर मनपात हस्तांतरण होणार असल्याने किमान 2 नगरसेवक आणि वॉर्ड वाढतील।